मॉर्निंग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील निवडक समाज सुधारक यांच्यावर जे क्वेश्चन विचारले ते बघणार आहोत। एक नंबरचा क्वेश्चन काय, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमलेलं, त्याच्यामध्ये त्यांना सल्ला देण्यासाठी पंडिता रमाबाईंना कोण कोण होतं ते आपल्याला विचारलेलं आहे। त्याच्यामध्ये कोण कोण होतं, न्यायमूर्ती महादेव रानडे, भांडारकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग। ऑप्शन नंबर 4 केवळ 1, 2 आणि 3। त्यासाठी मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 38, शारदा सदनच्या सल्लागार मंडळात न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, भांडारकर यासारख्या थोर व्यक्ती होत्या। क्वेश्चन नंबर 2 काय, पुढील वाक्य डॅश डॅश यांच्या विषय आहेत। तर जर तुम्ही 3 नंबरचा ऑप्शन बघितला, गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले होते। शून्यलब्धी कोण होतं मित्रांनो, बाळशास्त्री जांभेकर। एका ऑप्शनवरून तुम्ही हा क्वेश्चन सोडू शकता। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ला विचारला होता, यासाठी सुद्धा मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 32, आचार्य बाळशास्त्री जांभेकर त्यांचे कोणते कोणते ग्रंथ होते, शून्यलब्धी, हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, सारसंग्रह आणि इंग्लंडचा इतिहास। क्वेश्चन नंबर 4, त्याच्यामध्ये जोड्या जोडायच्या आपल्याला। अक्कलकोट राजपुत्राचं शिक्षक म्हणून काम केलं होतं बाळशास्त्री जांभेकर आणि अरुणोदय नावाचं आत्मचरित्र बाबा पदमजी यांचं होतं। यासाठी सुद्धा मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। अक्कलकोट राजाचे शिक्षक कोण होते, बाळशास्त्री जांभेकर। पेज नंबर 32, आचार्य बाळशास्त्री जांभेकर सरकारच्या वतीने अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक झाले। आता आपण बाबा पदमजी यांचं कोणतं होतं, अरुणोदय ते बघूया। 11वीचं स्टेट बोर्ड। बाबा पदमजी यांचं कोणतं होतं, अरुणोदय। अरुणोदय हे काय होतं, आत्मचरित्र लिहिलं होतं। व्हॅलेंटाईन चिर्ले यांच्या द इंडियन अरेस्ट या पुस्तकात द फादर ऑफ इंडियन अरेस्ट असा कोणाचा उल्लेख केला होता, याचा आन्सर मित्रांनो लोकमान्य टिळक। यासाठी सुद्धा मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 56, व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना हिंदी असंतोषाचे जनक असे संबोधले होते। क्वेश्चन नंबर 9, 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल केसर हिंद सुवर्ण पदक देऊन त्यांना गौरवले होते। राज्यसेवा मुख्य परीक्षा जानेवारी 23चा क्वेश्चन, याचा आन्सर आहे पंडिता रमाबाई। यासाठी सुद्धा मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 87, 1919 मध्ये सरकारने केसरी हिंद हे सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव केला। .1918 मध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत भरवलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते, महाराजा सयाजीराव गायकवाड। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023चा क्वेश्चन, यासाठी सुद्धा 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 79, अस्पृश्यता निवारक परिषद या नावाने अस्पृश्यतेची पहिली परिषद 23 मार्च 1918 ला भरली होती। त्याचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते। 1866 मध्ये पुनर्विवाह उद्योजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली होती, विष्णुशास्त्री पंडित। यासाठी सुद्धा मी तुम्हाला 11वीचं स्टेट बोर्ड रेफर करेन। पेज नंबर 86, विष्णुशास्त्री पंडित, पुनर्विवाह उद्योजक मंडळ।